नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आकाशामध्ये उडणारं प्रायव्हेट जेट पाहून कधी तुमच्या मनात असा प्रश्न आलाय का की प्रायव्हेट जेट हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना देखील बुक करता येऊ शकतं का? जर खाजगी विमानं बुक करायची असतील तर त्यासाठी किती खर्च येतो? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एक प्रायव्हेट जेट जर बुक करायचं असेल तर त्यासाठी सर्वसाधारणपणे किती खर्च येतो? खाजगी विमान बुक कसं करायचं? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. तर सर्वप्रथम या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रायव्हेट विमान हे कोणीही बुक करू शकतं. त्यासाठी कोणासोबतही खास ओळख असण्याची गरज नाही की तुम्हाला जर प्रायव्हेट विमान बुक करायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही सरकारी विभागाच्या परवानगीची देखील आवश्यकता नाही. फक्त त्यासाठी तुमचा खिसा मात्र गरम असणं गरजेचं आहे, म्हणजे खिशात पुरेसे पैसे असणं गरजेचं आहे. भारतामध्ये अनेक चार्टर्ड एव्हिएशन कंपन्या आहेत ज्या तुमच्या गरजेनुसार तुम्हाला सेवा पुरवण्याचं काम करतात. ज्या तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हेलिकॉप्टर किंवा छोटं चार्टर्ड प्लेन भाड्यानं देतात. भारतामध्ये प्रायव्हेट प्लेनचं भाडं हे प्रति तासावर अवलंबून असतं. तुम्ही किती तास प्रवास केला त्यावरती त्याचा दर अवलंबून असतो. छोट्या आणि वजनानं हलक्या असलेल्या चार्टर्ड प्लेनचा तासाचा चार्ज हा 1.5 लाख ते 2 लाख इतका असतो. तर मध्यम स्वरूपाच्या चार्टर्ड प्लेनचं भाडं हे तासाला 4 ते 6 लाख रुपये इतकं असतं. जर तुम्ही मोठं आणि सर्व सुविधा असलेलं चार्टर्ड प्लेन बुक करू इच्छित असाल तर या प्लेनचं भाडं हे प्रति तास 8 ते 10 लाखांपर्यंत देखील असतं. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर प्रायव्हेट जेटनं 2-3 तासांचा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 10 ते 20 लाख रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. आता एवढे पैसे म्हणजे एखाद्या मध्यमवर्गीय माणसाच्या अगदी आयुष्यभराची कमाई असते. त्यामुळे सर्वसामान्यपणे अशा प्रकारची विमानं हे श्रीमंत उद्योगपतीच भाड्यानं घेतात. जर तुम्हाला विमान खरेदी करायचं असेल तर छोट्या प्रायव्हेट प्लेनची किंमत ही 15 ते 35 कोटी रुपयांपर्यंत असते. त्यामुळे त्या तुलनेनं फक्त गरजेपुरतं चार्टर्ड प्लेन किंवा हेलिकॉप्टर बुक करून कुठेही जाणं येणं हे अगदी फायद्याचं ठरतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.